मी तुम्हाला खात्रीने सांगते, ज्यांना भात खायला आवडत नाही किंवा भात खायला नको नको म्हणतात ना, ती मंडळी देखील हा भात चाटून पुसून आणि मागून मागून खाणार याची खात्री मी तुम्हाला देते. बघा काय मस्त दिसतोय, भाज्या आहे त्यामध्ये भरपूर, प्रोटीन आहे, कार्ब्स आहे, मजाच मजा आहे. आहा क्या बात आहे. नमस्कार, मी मधुराज रेसिपी फूडीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत. एकदम चमचमीत आणि रुचकर भाताचा प्रकार आहे, पण इथे बॉक्स आहे आणि या बॉक्स खाली आपलं येणारं नवीन प्रॉडक्ट आहे. प्रीमियम आहे, दणदणीत आहे, दणदणीत वजनाचं आहे, उत्तम दर्जाचं आहे. काय असेल या बॉक्सच्या खाली कमेंट करून कळवा. 5 लकी विनर काढणार आहोत आणि या 5 लकी विनरला मस्त असं स्पेशल गिफ्टही पाठवणार आहोत. हे लॉन्च होणार आहे येत्या शुक्रवारी दुपारी बरोबर 1 वाजता आणि त्याच लाईव्हमध्ये प्रॉडक्ट काय असणार आहे तेही रिव्हील करणार आहे. चला पटापट गेस करा की. बरं, साहित्याची संपूर्ण यादी व्हिडिओच्या शेवटी आहेच, पण मी काय म्हणते पटकन नजर तर घालूयात. 1.5 कप तांदूळ घेऊन शिजवलेला भात आहे. तर तवा पुलाव किंवा पुलावचा असा फ्राईड राईस किंवा पुलावचा कुठलाही प्रकार करताना आहे ना, जिथे शिजवलेला भात हवा तो एक दिवस आधी शिजवून फ्रीजमध्ये ठेवायचा, नंतर फ्राय करताना त्याला जे अमेझिंग टेक्स्चर येते तुम्हाला सांगते. तर 1.5 कप अख्खा बासमती घेतला मी, स्वच्छ धुवून भिजत घातला आणि मग तो शिजवला. भात कसा शिजवायचा हे सांगितलं मी खूपदा. हाऊ टू कुक राईस बाय मधुराज रेसिपी यूट्यूबवर सर्च करा, बघायला मिळेल. 4 कांद्याच्या अशा फोडी करून घेतल्यात. 200 ग्रॅम पनीरच्या फोडी आहेत. 2 टोमॅटो त्याच्याही फोडी केल्यात. 2 ढोबळी मिरची घेतल्यात. 1 टेबलस्पून लाल तिखट, 1 टेबलस्पून पावभाजी मसाला, चवीपुरतं मीठ, अर्धा चमचा जिरं, बारीक चिरलेली कोथिंबीर आणि यासोबतच आपल्याला लागेल तेल आणि त्यासोबत थोडंसं बटर देखील. पुलाव फ्राय करूयात, पण सगळ्यात आधी कांदा बारीक चिरून घेऊयात. तर इथे पुश चॉपरमध्ये साल काढलेल्या कांद्याच्या फोडी घालून घ्यायच्या. झाकण लावायचं. कांदा बारीक चिरून घ्यायचा. बघा झाला, पण थोडासा आणखी बारीक करून घेते. चला, आणि आता बघा, येस, एकदम बारीक कांदा चिरून तयार आहे. ब्लेड काढायचं. पुश चॉपर वापरताना एक काळजी घ्यायची, याचं जे हँडल आहे ना, हे कधी पाण्यामध्ये घालायचं नाही. त्याला ओलसरपणा, आत पाणी घुसलं नाही पाहिजे. काय असतं, हे स्प्रिंगवर ऑपरेट होतं. पाणी जर आतमध्ये घुसलं तर ती स्प्रिंग खराब होते आणि मग चॉपर खराब व्हायची शक्यता असते. त्यामुळे हँडल तेनिवे हे फूडला टच होत नाही अजिबात हँडल. त्यामुळे ते फक्त वाईप आउट करू शकता किंवा स्वच्छ पुसून घेऊ शकता. चला, आता पहिली गोष्ट काय करायची ते म्हणजे पनीर आहे ना तळून घ्यायचं. पनीर काय मोठ्या आचेवर तळायचं. मोठ्या आचेवर तळलं की ते आतलं जे त्याचा पाण्याचा अंश आहे तो आहे तसा राहतो, सॉफ्ट राहतं पनीर आणि त्याचसोबत ते प्रोटीनचं जाळं आहे ना, त्याच्यात चिवट होत नाही. त्यामुळे कायम पनीर तळताना मोठ्या आचेवरच तळून घ्यायचं. बघा कडकडीत तेल गरम आहे आणि पटकन हे फ्राय करून घ्यायचं. जेमतेम एक 2 ते 3 मिनिटात पनीर आहे ना खरपूस तळून झालं पाहिजे. त्यापेक्षा जास्त वेळ तळू नका, नाहीतर मग खाता नाही ना ते असं रबरसारखं आणि कडक होईल. पनीर बघा सुंदर असं एकसारखं झालं आहे. खूप फ्राय नाही करत आहे मी, कारण भाताला खूप तळलेलं पनीर नाही छान लागत. आता हे काढूयात. चला, आता याच तेलामध्ये जिरं घालायचं. जिरं छान फुललं, लगोलग कांदा घालायचा. मिसळून घेऊया. आणि कांदा की नाही छान सोनेरी रंगावर भाजून घ्यायचा. आता मला माहिती आहे तवा कुठला आहे तुम्ही विचारणार, तर हा खूप जुना तवा आहे. माझ्या पहिल्या व्हिडिओमध्ये पण तुम्हाला बघायला मिळेल. 2009ला मी जो पहिला रेसिपी व्हिडिओ टाकला होता तेव्हा वेअर एव्हर म्हणून ब्रँड आहे, अमेरिकेतला ब्रँड आहे. तेव्हा हे असे तवे मी तिथे विकत घेतले होते. सेट होता. उत्तम क्वालिटी आहे याची, म्हणजे काहीच झालं नाही. इतके वर्ष झालं मी त्याला रगडते, पण इतके हेवी आहेत ना हे वजनाला, आणि क्वालिटी उत्तम आहे. कांदा आपला छान परतून होतोय तोवर काय करायचं सांगते. टोमॅटो घ्यायचं, ते देखील पुश चॉपरमध्ये बारीक चिरून घेऊया. आणि या ऋतूमध्ये ना टोमॅटोमध्ये कधी कधी आळ्या निघायची शक्यता असते, त्यामुळे जरा चेक करून घ्यायचं टोमॅटो. झाकण लावूयात आणि चॉप करा.
भारी चिरलं गेलं की नाही. चला, कांदा इथे मस्त परतून झाला की बघा हलकासा सोनेरी रंग आलेला आहे, सुंदर झाला आहे. आता यामध्ये बारीक चिरलेलं टोमॅटो हे देखील मिसळायचं आणि त्याचसोबत चमचाभर आलं लसूण पेस्ट आणि हे आणखी एक 4-5 मिनिटं एकत्र परतून घेऊया. चला, इथे टोमॅटो छान परतून होतोय तोवर ढोबळी मिरची पण बारीक चिरून घेऊयात. चला, ढोबळी मिरची पण चिरून झाली आणि ही चिरलेली ढोबळी मिरची या टोमॅटोमध्ये घालायची. वा, दिसतं ना इतकं प्रकरण भारी आहे. ढोबळी मिरची घातली ना फार वेळ हे शिजवायचं नाही, एक 3-4 मिनिटं पुरेसं आहे. हलकासा ढोबळी मिरचीचा क्रंच आहे ना, हा तवा पुलाव खाताना खूप मस्त लागतो. चला, आता ढोबळी मिरची घालून एक 2-3 मिनिटं हे परतून झालं आहे आणि आत्ता एवढी सगळी रेसिपी झाल्यावर माझ्या लक्षात आलेलं आहे की मी आज केस बांधायचे विसरले, चुकून विसरले. चूक भूल द्यावी घ्यावी. आणि तसंही हे तयार केलेलं सगळं आम्हीच खाणार आहोत, तुमच्या घरी येणार नाही, त्यामुळे काळजी करू नका. पण विसरून झालेलं आहे, चुकून झालेलं आहे. या भाज्यांमध्ये ना अगदी अर्धा चमचा मसाला घाला, खूप नका घालू. खूप घातला की काय होतं ना, भाज्यांचा रंगच बदलून जातो. आणि थोडं मीठही घाला. आता इथे मटार आहे माझ्याकडे, फ्रोझनवाला मटार आहे म्हणून घालते, नाही घातला हरकत नाही आहे. शिजवलेलाच असतो त्यामुळे काही विजवायची गरज नाही. हा मटार मिसळून घेऊयात. चल, काय वास दरवळ होतोय ना, आणि हा बेस तर काय कमाला दिसतोय. बरं, आता तुम्हाला सांगते, या भाज्यांचा रंग बदलणार पण नाही आणि भाताला रंग कमाल येणार, त्याकरता काय करायचं. शिजवलेला भात घालायचा, असा पसरवून घ्यायचा छानपैकी आणि यावर पावभाजी मसाला, मस्त असं लाल तिखट, चवीनुसार मीठ घालायचं. भात शिजवताना मीठ घातलं आहे त्यामुळे वाढवी मीठ घालू नका. आणि या पनीरच्या फोडी देखील घालून द्या की आत्ताच. हा बघा, आणि पनीरलाही मसाला लागतो, भातालाही मसाला लागतो, पनीर ओव्हरकुक होत नाही आणि भातही आपला मस्त शिजतो. आता हे फक्त हलक्या हाताने मिसळून घ्यायचं. भात मिसळताना काय मसाला ना, चमचा खालनं वर घ्यायचा. हे बघा, हे असं, म्हणजे शितती मोडत नाही. वा वा वा, काय दिसतंय. आणि सुवास तर इतका कमाला दरवळतोय, तुम्हाला सांगते, क्या बात. आणि हा पनीर तवा पुलाव आहे ना, झाकण बिकण ठेवून ना अजिबात वाफवायचा नाही. हा असाच परतून घ्यायचा. जितका छान हा तव्यावर परतला जाईल ना, मी खरं सांगते, त्याची चव तितकीच कमाल लागते. आता जवळपास 5 ते 7 मिनिटं हा परतला मी. भाताला रंग बघा काय सुरेख आला आहे, पण ॲट द सेम टाईम भाज्यांचा रंग बघा, ढोबळी आहे तशी आहे, मटार आहे तसा आहे. आता यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर आणि चमचाभर बटर. आणि हे बटर चांगलं मिसळून घेऊयात. बटर नाही घातलं काही हरकत नाही बरं, पण तेवढंच आपलं रिच म्हणतो ते. चला, आणि तवा पुलाव इथे आहे तयार. काय दिसतोय जबराट. खायचा कसा, साधं कांद्याचं रायतं करा, कोशिंबीर किरा, काहीच गरज नाही, असाच खाल्ला तरी जबरदस्त लागतो. आणि मुख्य म्हणजे सकाळी मुलांना डब्यामध्ये देण्यासाठी सगळ्या भाज्या आणि हे भात शिजवून ठेवू शकता आणि पटकन परतून त्यांना देऊ शकता. झटकीपट होतं, तुम्हाला सांगते. जेमतेम 10 मिनटाच्यात हे प्रकरण तयार होतं. आणि घरी पाहुणे येणार असतील आणि काहीतरी वेगळं करायचं असेल, मस्त चमचमीत, पण फार खटाटोप नसेल, तर 1 दिवस आधी भात शिजवून ठेवा, भाज्या चिरून ठेवा, आई त्यावेळेस फक्त परता, आहे काय नाही काय, आणि इतका चवदार होतो, तुम्हाला सांगते हा. चला तर मग पुन्हा भेटूयात अशाच मस्त चमचमीत रेसिपीसोबत. तोवर मस्त राहा, खुश राहा, आनंदी राहा, सगळ्यात महत्त्वाचं खात राहा. मधुराज रेसिपी, महाराष्ट्राची अस्सल चव.